उद्धव ठाकरेंकडून भाजपचा भेकड जनता पक्ष असा उल्लेख करण्यात आलेला आहे। मोदी हे भेकड जनता पक्षाचे नेते आहेत असा उद्धव ठाकरे उल्लेख करतायत। मोदींवरील टीका पंतप्रधानांवरील समजू नये असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। नकली शिवसेना म्हणत चंद्रपूरमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केलेली होती। त्याला आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले। काल तीन गोष्टीचा एकत्रित एक योग होता विचित्र। एक सूर्यग्रहण होतं, अमावस्या होती आणि यांची सभा होती। असा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं, ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे। साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे। आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो। त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल। आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत। नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही। आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसाने येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला। यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे। आता जे निवडणूक रोख्यांचा जो विषय सगळीकडे आलेला आहे, चंदा दो आणि धंदा लो, 2019 साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्रीत आले होते, तेव्हा सुद्धा मीच होतो। आमची हीच शिवसेना होती। आणि तुम्हाला आता तो सगळा विसर पडलेला जरी असला तरी महाराष्ट्रातल्या जनतेला तो विसर पडलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।